आज आपल्यातून गेलेले आणि त्यांचा हस्तिकलश सर्व आपल्या अकोला तालुक्यातील कार्यकर्ते त्यांचं म्हणणं किंवा बाबांचं म्हणणं यांच्यानुसार या अकोला त्यांच्या हस्तिकलश हे त्यांनी बांधलेल्या निर्माण केलेल्या धरणांमध्ये त्यांच्या अस्थिचं विसर्जन व्हावा ही जी इच्छा होती त्यानुसार आज आपल्या पाडोशी या ठिकाणी पाडोशी धरणावरती त्यांच्या अस्थिचा कलश आलेला आहे आणि म्हणून आपण सगळे जमलेलो आहे. आता साहेबांबद्दल बोलायचं तर आज शब्द नाहीत माझ्याकडे. आता साहेबांचं कर्तव्य सगळ्यांना माहीत आहे. पण एकच गोष्ट सांगतो की परमेश्वराने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं की साहेब किती महान होते. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणासाठी जो दिवस परमेश्वराने निवडला तो 6 डिसेंबर, तोच दिवस साहेबांसाठी परमेश्वराने राखून ठेवला होता. आणि 6 डिसेंबरला साहेबांचं निधन झालं म्हणजे त्यांनी साहेबांना बाबासाहेबांच्या बरोबरीचं नाही तर त्यांच्या विचारांचं स्थान दिलं. आणि म्हणून परमेश्वरांना सुद्धा मान्य आहे की बाबासाहेबांनंतर आदिवासी आणि तळागाळातल्या समाजासाठी साहेबांचं योगदान तितकंच मोलाचं आहे. आणि म्हणून ज्या दिवशी बाबासाहेब आपल्यातून गेले त्याच दिवशी आपले मधुकररावजी पिचड साहेबही आपल्यातून परमेश्वराने त्यांच्यापर्यंत घेऊन गेलेले आहेत. आणि म्हणून अशा साहेबांचे थोर पुण्याई आहे. कारण आज साहेब आपल्यातून जरी गेले असतील त्यांनी निर्माण केलेलं हे पाणी पिढ्यानपिढ्या आपल्या पोरांना आपल्या येणाऱ्या पिढ्यांना सुखी करीत राहणार आहेत. बागायतदार होणार आहेत पोरं आणि त्याच्यातून रोजगार निर्माण होणार आहेत. आणि म्हणून हा शाश्वत विकास आहे. एखादा पूल रस्ता कधीतरी खचू शकतो, पडू शकतो, काही गोष्टी होऊ शकतात. पण हे पाणी साहेब गेले तरी हीच त्यांची स्मृतीस्थळ आहे. ती अकोला तालुक्यातली जी धरणं आहे हीच साहेबांची खरे स्मृतीस्थळ आहे. आणि आज आपलं एवढं भाग्य आहे की वाटतही नाही स्वप्नामध्ये की साहेबांच्या हस्ती या पाण्यामध्ये या पाडोशीच्या धरणामध्ये विसर्जित होणार आहे. म्हणजे त्यांची स्मृती कायम इथं दळवळत राहणार आहे. ज्यावेळेस या धरणाचं पाणी आपण शेतामध्ये नेणार त्या हस्तींचा स्पर्श आपल्या उद्या शेतातल्या पिकाला लागणार आहे. त्यातून निर्माण होणारं अन्न हे आपल्या मुलाबाळांच्या प्रपंचासाठी किंवा त्यांच्या शिक्षणासाठी याच्यासाठी त्यांचा जो आर्थिक भार लागणार आहे या सगळ्या गोष्टीला साहेबांचा स्पर्श राहणार आहे. आणि म्हणून मी तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी कमीत कमी हे योगदान दाखवलं की साहेबांच्या हस्ते म्हणजे तालुक्यातील नवे महाराष्ट्रातले सगळा आदिवासी समाज आजही परमेश्वराकडे प्रार्थना करतो की साहेबांना चांगली जागा द्यावी. आणि त्यांचे तेवढे पुण्य आहेत, त्यांचं कर्म तितकं श्रेष्ठ आहे की खरोखर परमेश्वर त्यांना जागा देईल. पण परमेश्वराकडे मागण्याची गरज नाही. साहेबांनी हयात असतानाच असं कर्म केलेलं आहे की कितीतरी जीव सुखी केले. संसदेमधले असतील विधानसभेतले जे कायदे असतील त्यांच्या माध्यमातून कितीतरी जीवांना सुखी केलेले आहेत. आणि सगळ्या जीवांचा परमेश्वराकडे तीच प्रार्थना करतो आमच्या साहेबांना परमेश्वराकडे जागा दे आणि पुन्हा या तालुक्यामध्ये असंच एक नेतृत्व जन्माला घाल की पुन्हा ते आमच्यासाठी पुन्हा कार्यरत होईल आणि पुन्हा तालुक्याचा विकास होईल. आज साहेबांचा अस्थि कलश पाडोशी या गावामध्ये सर्वच धरणांवरती फिरत फिरत येऊन आज पाडोशी या धरणावरती अस्थि विसर्जनासाठी आलेला आहे. आणि आम्ही आमचं भाग्य मानतो की आमच्या गावातील जे एक साहेबांच्या बरोबरीचे शिक्षण घेतलेले ते आज असा लेख लिहितात की त्या लेखामध्ये त्यांनी लिहिलेले त्या लेखामध्ये असं त्यांनी उल्लेख केलाय की पाडोशी गावामध्ये साहेबांचा जन्म देखील पाडोशी गावामध्येच झाला. आणि आज साहेबांचे अस्थि विसर्जन देखील पाडोशी गावामध्ये परत होत आहे. म्हणून म्हणजे साहेब जन्मले देखील इथं आणि साहेब फिरून परत आमच्याच गावात आलेत. ही आमच्या सर्वच ग्रामस्थांचं म्हणा आमच्या पूर्ण पंचक्रोशीचं भाग्य आहे की साहेब परत इथे आलेत. आणि साहेबांचा अस्थि आज या धरणामध्ये विसर्जित होऊन साहेब विसर्जित झाल्यानंतर परत याच गावातून क्रांतीला सुरुवात होईल. आणि याच गावातून साहेबांची प्रेरणा कायम पुढे राहील. साहेबांचं कार्य पुढे नेण्याचं काम संपूर्ण गावामध्ये संपूर्ण गाव करेल. आणि याच गावाचं अजून एक असं भाग्य आहे की राघोजी भांगऱ्यांबरोबर ज्या बंड झाले जे उठाव झाले ते ह्याच गावामधून त्यांच्या गुप्त बैठका व्हायच्या. आणि साहेबांनी देखील असंच कार्य आदिवासी समाजासाठी न संपूर्ण बहुजन समाजासाठी केलं. आणि परत साहेब इथंच आलेत म्हणून हा विचारांचा वारसा कायम पुढे चालणार आहे.
आणि साहेबांनी असे अनेक कामं केलेत, परंतु आमचं अति दुर्गम भागात असणारं हे पाडोशी गाव, त्यामध्ये त्यांनी ही जलाशयाची पाडोशी धरणाची निर्मिती केली आणि अनेक पिढ्यांना त्यांनी कायमचं सुखी केलंय. हे मोठं भाग्याचं काम आहे. म्हणून साहेबांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. म्हणून परमेश्वराकडं मी माझ्या संपूर्ण गावाच्या वतीनं, पंचक्रोशीच्या वतीनं, संपूर्ण आढळा विभागाच्या वतीनं एक परमेश्वराकडे विनंती करेल की हे परमेश्वरा, आमच्या साहेबांना अशी जागा दे की त्यांचं स्थान कधीही ढळणार नाही, अशी त्यांना जागा दे आणि आमच्या सर्वांमध्ये त्यांचं कार्य कायम राहू दे आणि सर्वांच्या स्मरणात राहतील असे अपेक्षा करतो आणि थांबतो. एवढं. तांब्या डाव्या हातामध्ये या डाव्या हाताने उजव्या हातात तीन वेळा पाणी घ्यायचं आहे. केशवाय नमो नमः स्वाहा, नारायणाय नमो नमः स्वाहा, माधवाय नमो नमः स्वाहा. 2 वेळा पाणी आपल्या समोर जमिनीवर सोडावं. गोविंदाय नमो नमः, विष्णुवे नमो नमः, मधुसूदनाय नमो नमः, वामनाय नमो नमः, दक्षिणेशाय नमो नमः, पद्मनाभाय नमो नमः, दामोदराय नमो नमः, संतोषाय नमः, अद्युम्नाय नमो नमः, नारसिंहाय नमो नमः, अच्युताय नमो नमः, जनार्दनाय नमो नमः. महादेव तीर्थक्षेत्रे, सोमदान तीर्थक्षेत्रे, समन्वित सर्व तीर्थ, साकेत तीर्थक्षेत्रे, आढळा गंगा समन्वित, आळंदी गंगा, सकल कवडा गंगा तीर्थानाम सन्मानपूर्वक आवाहित हात जोडत नमस्कार करा. सुशांतेर भवतु. श्रीनारायण नमस्कार करा. धिया सदा सवंत मंडलम मध्यवर्ती नारायण सरचा नष्टंकिर्वाण मुखमंडलम कीर्ती हरि हिरण्यम मृदुसंगचक्रम भास्कराविद्महे विवाह करायला तन्नो आदित्य प्रचोदयात. दश दिशांना नमस्कार करा जागून. पूर्व इंद्राय नमः, आग्नेय नमः, दक्षिणेयमाय नमः, नरोदय पश्चिम वरुण वायू. या ठिकाणी पुन्हा हातावरती पाणी ठेवायचं आपल्या. साध्य कर्मकाला मांगतो सुशांत रोज असेल सर्वदोष परिहारार्थ हातात पाणी. सर्वांना दोष स्पर्श महादोष, महापातक, महाकंटक, स्पर्शादी नानाविध दोष परिहारार्थ असतील संचयन सकल दोष परिहारार्थ. तर साहेबांच्या अंत्यविधी प्रक्रियेमध्ये मंत्राग्नी प्रक्रिया केली गेली. मंत्राग्नीनंतर या ठिकाणी आस्तीचं जैव गोदावरी सर्वते नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् संकुरो तापी गोदावरीं जैव माहेदी नमस्ताम सर्वे समुद्रपर्यंताय काशीला क्षेत्राचे प्रयाग भवा उषा वर सत्य त्र्यंबकेश्वर रामकुंड नाशिक श्रीरंगा उत्तरांगा तीर्थारामा हे तो मोक्ष प्रदव सर्वांनी मला शांती पुढे जा. इकडे बघा उलट बघा तिकडे तिकडे राहुल भाई पुढे थोडा तिकडे पाय पुढे. अमर रहे विचार साहेब, अमर रहे अमर रहे विचार साहेब, अमर रहे. उलटी करा वतून द्या खाली कळशी.